गाइस फायनली मी आलोय आपल्या घरावरती आणि इकडे बघू शकता हा घर आणि याचं काम खूप दिवस झाले बंद आहे. जमते मला तरी वाटते 2 ते 3 महिने होतील काम आपला बंदच आहे. फायनली घेऊन झालेलं आहे आणि अजून आपला स्टॉक कब आहे का? स्टॉक आपला नेक्स्ट वीक मध्ये आहे. नेक्स्ट वीक मध्ये फुल स्टॉक येणार आहे भावगाडे, त्यामुळे नेक्स्ट वीक मध्ये नक्की विजिट मारा. एक पाण्याचा बाटला होता ती पण मम्मी घ्यायला आली बघा. बघितलं जीव. ओके ओके मम्मी ओके. शंका पडला. हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मम्मी कधी आली तू रात्री? गाईज मम्मीने घेतले इकडे साफसफाई करायला, सकाळ सकाळी घेतलाय पोचा मारायला. मम्मी 2 दिवस नव्हती तर घरामध्ये एकदम आम्ही पसारा करून टाकलेला. राहू दे घे मम्मी. मम्मी लई जिंकली आमच्या पत्त्यामध्ये. मम्मी किती 10,000 जिंकली वाटतं. मम्मी पत्ताच नाही गेली यावर्षी. मम्मी काय देते का जेव्हा बिवाला? शिटी मारली जेवणाने, बोलतो या लवकर जेवायला. मम्मीने बनवलं का घेतलं इकडे जेवण. अजून रेडी नाही झाला माहिती आहे. मम्मी कधी होईल रेडी? किती इष्ट घ्यायला लागतं? म्हणजे जशी भाजी आणि असेल तसं घ्यायचं का? गाईज जसा पदार्थ असेल ना, समजा चिकन आहे मग चिकनला किती आहे? ओके चिकन नाही घालत मम्मी याच्यात. आता मम्मीने घेतला इकडे काय याच्यात कोलंबी आहे आणि काय याच्यात बकऱ्याचं मटण आहे आणि इथे कोलंबी आहे. आणि गणपती बाप्पांचं विसर्जन झालं काल आणि आज आहे संडे आणि संडे निमित्त आज नॉनव्हेज भरपूर दिवसानंतर. तुला चिकन खायला नाही डॉक्टरने मग तुझी आपली आणली. ओके मला चिकन नाही घ्यायचं ना, त्यामुळे माझ्यासाठी मटण आणलेलं आहे. मम्मीसाठी कोलंबी. रात्री आठवलं चिकन नाही खालास ना? खाला हो खायला मी तुझ्यासाठी. गाईज फायनली जेवणाचा ताट आलेला आहे. इकडे मटन आहे. मग कोलंबी ना घ्यायची म्हणा. नको ओके मग जेवतो. काय जेवण करून झालंय आणि आता मी चाललोय गावामध्ये आणि सोबतीला 2 बॉटला देखील घेतल्यात पाण्याचे आणि जातो आता गावामध्ये. फायनली मी आलोय आपल्या घरावरती आणि इकडे बघू शकता हा घर आणि याचं काम खूप दिवस झाले बंद आहे. जमते मला तरी वाटते 2 ते 3 महिने होतील काम आपला बंदच आहे. आणि गाडी आपली लावली तिथे खाली. आणि हा बघा हा पार्किंग एरिया. इकडे बघा सर्व काम थपतंय. का काम बंद आहे ते खूप जणांना माहीत असेल, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून मी सांगू नाही शकत पर्सनल. परंतु लवकरच होईल चालू आपलं काम. आता मी जातोय दांडी संचावरती पूर्ण प्लेन आणि इकडे खूप जास्त पाणी साठलं आहे. कचरा वगैरे खूप जास्त आहे कारण कामच आपलं बंद आहे ना, त्यामुळे. आणि खूप काम अजून बाकी आहे आणि कोणामुळं आणि का काम थांबलं आहे ना ते सर्व मी सांगेन तुम्हाला वेळ आली का. फक्त ती वेळ येऊ द्या. आणि ते म्हणतात ना कर्म कधीच कोणाची चुकत नसतात भावांनो. आणि आमच्या लाईफमध्ये असं झालं, एक प्रॉब्लेम आला त्या एक प्रॉब्लेमचे आम्हाला 4 प्रॉब्लेम भोगावे लागले. सो त्यामुळे कर्म असतात ना भावांनो, कर्म चुकत नसतात कधीच. आणि इकडे आपला पूर्ण हा नानीसांचा एरिया आहे. याच्यावरती नानीस असणार आहेत आणि वरती टेरिस आहे बघा. हा आपला आहे. हे मी शेतावरून आणलेलं उचलून. बापरे बाप पूर्ण माखलेलो मी. 4 पडदे आणता मॅट होते. म्हणजे कशासाठी आणलं माहिती आहेत का ते? आता ज्यावेळेस आपला प्लास्टर येईल ना घरचा, भिंती वगैरे रेडी होतील तेव्हा प्लास्टर करायला लागेल ना भिंतीला. सो तेव्हा इकडे लावायला तो काम येईल, नाही तर त्यांच्या भिंतींना. कारण त्यामुळे सिमेंट उडतं आहे आपल्या बाजूंच्या रानाच्या घरावरती. हे बघा काचांवरती वगैरे खूप जास्त सिमेंट उरेल ना. सो त्यामुळे हे सेफ्टीसाठी चांगलं आहे. म्हणजे जास्त सिमेंट माल वगैरे त्यांच्या घरावरती उडणार नाही. तर त्यामुळे मी चाललो आहे आमच्या मधल्यावरती आणि इकडे पूर्ण बांबू वगैरे लावलेलेच आहेत. अजून काहीच काढलं नाही. 2 ते 3 महिने होतील काम पूर्णपणे बंद आहे आपला. थोडा प्रॉब्लेम झाला आहे. काय झालं आहे ते वेळ आली का नक्कीच सांगेन भावानो. आता वरती जातो टेरिसवरती. हा जो एरिया आहे ना हा पूर्ण टेरिसचा एरिया आहे. हा बघा आणि इथनं व्ह्यू खूपच भारी आहे. आणि मी देखील खूप दिवस होतील आलोच नव्हतो घरावरती कारण काम बंद आहे. आवाज देतात बोलतात की आम्हाला पण घे बाय. 100 मेगापिक्सल आहे आपला, तुम्ही दिसत नाही याच्यात.
थोडा थोडा दिसता तुमचा झूम 3च आहे. थोडा दिसता काहीतरी बोला तिकडनं. गणपती बाप्पा आला आला आला. बाय बाय. काय जिकडे पूर्णपणे पाणी साचलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही. आणि हा इलेक्ट्रिशियनचे जे पाईप काढलेले ते आहेत. आणि हा पूर्ण लुक पूर्ण व्ह्यू माझ्या गावाचा माझ्या घरावरतून दिसतोय तो. आणि तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. ज्यावेळेस आम्ही तुटलेल्या घरामध्ये पाणी घालायचं त्या घरामध्ये राहायचो तेव्हा कोणाला आमची कदर नाही आली. आता आम्ही घर बांधायला घेतलं ना तर लोकांना खूप डोळ्यात खुपसलं. आणि लोक नाहीत ते कोण आहेत ना ते जाऊ दे. सो कर्म मी एवढंच सांगेन कर्म कर्म हे कधी चुकत नसतात भावांनो. सो त्यामुळे चांगले कर्म करा. हा 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 का गाईज ती आपल्या बाईचा तिकडं नाव देतात की बोलतो शुद्ध नको बोलू तू एवढा बोलतोय. हा हो हो. हा तर गाईज काय बोलत होतो मी. हा कर्म कोणाची चुकत नसतात भावनो. कर्म चांगले करा बस एवढाच विषय आहे. हे जीवन आपण जगायला आलो इथेच भोगायचं आणि कर्म इथेच करायचे आणि इथेच भोगायचे. सो त्यामुळे कर्म चांगले करा भावांनो. कोणावरती जळू नका. एखादं जर पुढे जात असेल ना तर त्याला सपोर्ट करा भावांनो. कोणा जर पुढे जात असेल त्याचा पाय घसरू नका. आणि एक वेळ अशी येईल तुम्ही पुढे जात असताना तुमचा देखील पाय घसरणार आहे. मग त्यावेळी तुमच्या मदतीला कोण येणार नाही. सो त्यामुळे नीट राहा. बी पॉझिटिव्ह. देवाने आम्हाला म्हणजे तुम्हाला तर एक गोष्ट सांगतोय. हे घर आम्ही बांधायला घेतलं आहे बरोबर आहे. हे घर बांधता बांधता जे प्रॉब्लेम्स येतात ना त्यामुळे देव काय सांगतो तुम्हाला या घराची तेव्हा कदर होईल का. सहजासहजी जर तुम्ही घर बांधलं असताना तर तुम्हाला या घराची कदर झाली नसती. त्यामुळे देव पण प्रॉब्लेम्स देतोय म्हणजे आम्हाला स्ट्रॉंग बनवतोय या प्रॉब्लेम्सच्या माध्यमातून. म्हणून हे प्रॉब्लेम्स येतात. आणि गोड्स प्लॅन आहेत ते नक्कीच चांगलेच असतील. देव जे करतोय ते चांगल्यासाठीच करतोय आणि त्याच्यावरती विश्वास ठेवा बस. बाकी काहीच नाही. देव आपल्यासाठी चांगलंच करेल बस एवढाच बोलीन. आणि लवकरच आपल्या घराचं काम चालू होईल हीच प्रार्थना मी देवाला करतो. इकडनं वरून बोंबलत होत्या आणि आता जवळ आल्यात. आता बोला काय बोलता. हो मी काय म्हणता तुम्ही ते या केलेला फॅन्सी लुक केलेला त्याच्यात कोणता नंबर आला मग ना. मग आता काहीतरी डान्स करून दाखवू का. तुझा काय मोरलेला होतास मग. लंगोट गाडी काठी म्हणजे या बनलेला जो धंगड. धंगड वाऱ्यात घुसला रे देव धंगड वाऱ्यात घुसला. तिला इथे पार्किंगला लावले अक्षयदांचे इथे. आणि आता आम्ही चाललोय आमच्या बिल्डिंगच्या खाली. आमिर दादाला इयरफोन घ्यायचे. बिल्डिंग खाली एक दुकान आहे तिथं मस्त स्वस्तमध्ये इयरफोन मिळतात. तिथे जाऊन बघतोय कोणते चॉईस आणि कोणते चांगले. बघा ही आमची बिल्डिंग आणि ती बघा येल्लो कलरची टी शर्ट तो आमचा रूम. आणि इथे खालीच मस्त शॉप आहे का. कुठलं बघतं ये OnePlus Buds. वग 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 बघ असं ढबोर त्याला विचार ना कसं आहे तरी. हे बघा खूप आलं हे पैसे म्हणते. आय विल चॉइस द पावर बैंक्स. कितने का है 1500 का फुल एमएच आहे ना. हे बघा सर्व पूर्ण सामान आहे एकदम स्वस्त दरात भेटतं. काय कोणाला पाहिजे असेल तर व्हिजिट मारा. फायनली आमिर दादाला घ्यायला आलो होतो एअरपॉड्स आणि मी चॉईस केली पॉवर बँक. कारण तुम्हाला तर माहिती आहे व्हिडिओ शूट करता करता आहे ना चार्जिंग फुल एकदम ढूस होते. त्यामुळे पॉवर बँकचा खूप जास्त इस्तेमाल होतो या जगामध्ये या युगामध्ये. त्यामुळे आपण ही घेतली. आणि गावकऱ्यांना जरा कोणाला काय घ्यायचं असेल ना इथं सर्व सामान है जुमाला जे पाहिजे. भाई क्या क्या रहता है जरा बता पब्लिक को आपने. देखो अभी न्यू स्पीकर आया है ट्रेंडिंग में. मतलब ये यहाँ का नहीं है फॉरेन कंट्री का ही है. ओके तो यहाँ पे अभी हम लोग ने यूनिक एक लेके अगर ये सक्सेस होता है यहाँ पे डेमो तो उसको बल्क में ऑर्डर देंगे. ओके फिर अपने पास ये सब है. ये अभी ट्रेंडिंग में है. हाँ ये बहुत ट्रेंडिंग में चल रहा है. सिर्फ अपने पास अगर कोई आता है लेने के लिए तो सिर्फ 120 में दे देंगे.
इन्फ्लेटेबल सोफा है ये अपने पास, ओके, ये भी बेस्ट क्वालिटी का एकदम। मतलब ये अपने फुगाने का पास- क्या? हाँ, इन्फ्लेटेबल हवा पूरा पंप इसके साथ ही रहता है। हाँ इसको आप अपन ये कर सकते हैं, हवा भर के यूज कर सकते हैं, दोनों आएगा जैसा दिख रहा है इसमें, ओके। सेम रहेगा ऐसे ही। ये अपने को आ जाएगा 1250 रुपये में। ये भी बेस्ट क्वालिटी का मसाजर है एकदम, टॉप क्वालिटी का हे एकदम। बघा, जे जे जिमला जातात ना त्यांच्यासाठी खूप Best सुंदर आहे, आणि quality कोणाचं काय पाटण दुखत असेल, मान दुखत असेल, बेस्ट क्वालिटी ते एकदम बेस्ट। इसका क्या प्राइस है? इसका प्राइस आएगा अपने पास 550 का। 550, 550। ये ऑलरेडी सब सस्ते में दे रहा हूँ, एकदम डिस्काउंटेड प्राइस है। ये ऐसा रहेगा मसाला, इसमें मोड है, अलग अलग मोड है, 1 2 3 6 मोड आएंगे, हाँ। ठीक है। इसके ट्रिमर वगैरे खूप सर्व काही, सेल्फी स्टिक, पाणी बॉटल आणि हात धुण्यासाठी हे बघा, आणि इकडे मिक्सर वगैरे आहेत, बजाजचे मिक्सर आहे आणि एकदम रिझनेबल प्राइस आहे मंडळी, तर तुम्ही नक्कीच विजिट मारा या शॉपला। केल्यासाठी हे घेतले आणि ही पॉवर बँक घेतली आणि आमिर दादाने एअरबड्स घेतले। भावा तर चेक कर कसा आवाज आहे, कशी क्वालिटी आहे। आमिर दादाचं पण डन झालंय आणि आवाज वगैरे एकदम पॉवरफुल येत आहे आणि फायनली डन अँड डन। भावा तुझ्यामुळे पण माझा पण फायदा झाला, मी देखील फायनली घेऊन झालेलं आहे आणि अजून आपला स्टॉक कसा आहे का? स्टॉक अपना नेक्स्ट वीक में आएगा। नेक्स्ट वीक मध्ये फुल स्टॉक येणार आहे भावगाडे, त्यामुळे नेक्स्ट वीक मध्ये नक्की विजिट मारा। आणि फायनली पाण्याचा बाटला घेऊन मी आलो आता बिल्डिंग खाली, आणि मी जिमला गेलेलो, जिम मध्ये लेग मारलेत, 2 पाण्याचे बॉटल होते, मम्मीला बोललो एक तू घेऊन जा, एक मी नेतो, कारण लेग मारल्यावरती हालत एकदम बेकार होते। एक पाण्याचा बाटला होता, ती पण मम्मी घ्यायला आली बघा, बघितलं जीव। तू टांगलीत आणशील ना, मी असं आणि टांगलीत आणतं दमकीन तुझं असं ओके ओके मम्मी, ओके। शक्का पडला। काय घरी येऊन मस्त माझी अंघोळ वगैरे झालेली आहे आणि मला खूप जास्त भूक लागली आहे आणि मम्मीने दिले इकडे मला जेवण। अरे जेवढं पण आहे ना खायला तर 2 महिने काय झाला त्याला? काय? यो चायनीज काहीच, मला डॉक्टरने ना राईस खायला नाही सांगला, मी तरी सुद्धा खातो। खायला भूक जीव लागते मम्मी जरा, भूक लागते, जीव आधी नको जपाला, मी नुसतं राईसच काय, मला पीस नको। पीस कुठे निसाला जाऊ दे। जेवता जेवता दीदीचा व्हिडिओ कॉल आला आणि कायला बघा किती मस्ती करते। दिदे तुझा तोंड दाखव, हॅलो, हा ऐकर ऐकर पलाली। जेवण वगैरे करून मी आता आले रूम मध्ये आणि आजचा जो व्लॉग आहे ना तो मंडळी इथेच एंड करतोय। आता घेतो मस्त व्लॉग एडिट करायला आणि मंडळी चला गाईज हा व्लॉग इथेच एंड करतोय। आय होप तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर एक लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू गाईज अशाच नवीन व्लॉग्स मध्ये, तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, लव यू, टेक केअर। गाईज जेवण वगैरे करून मी आता आलोय रूम मध्ये